हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम वन्स अगेन. डिअर स्टुडंट्स, आपण इस्टिमेटिंग आणि कॉस्टिंगचं जे आपलं पहिलं युनिट आहे ते पहिल्या युनिटला स्टार्ट केलेलं आहे. आणि हे जे पहिलं युनिट आहे तर त्या पहिल्या युनिटमध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला मागच्या सेशनमध्ये जे आपलं इस्टिमेटिंग आणि कॉस्टिंगसाठी स्पेशली इस्टिमेशनचं आपण इथे डिस्कशन करत आहोत. आणि इस्टिमेशनसाठी जे काही बेसिक्स आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याचं आपण डिस्कशन इथं करत आहोत. आणि यामध्ये मागच्या सेशनमध्ये बेसिकली आपण हे समजून घेतलं की इस्टिमेशन ऍक्च्युली आपण कशाला म्हणणार आहे. ओके, तुम्ही इस्टिमेशन एखाद्या कामाचं करता म्हणजे ऍक्च्युली तुम्ही काय करता हे आपण तिथं समजून घेतलं होतं, बरोबर. त्यानंतर पुढे जाऊन आपण बघितलं की इस्टिमेशन करण्यामागचे आपले काय काय पर्पज आहे, इस्टिमेशन आपण का करतो, त्या करण्यामागचे पर्पज आपले काय काय आहे. आणि तुम्ही जर ऍज अ एस्टिमेटर म्हणून जर काम करत असाल, एखादा क्लायंट तुमच्याकडे आला आणि तो जर म्हटला की मला एक बिल्डिंगचं इस्टिमेशन बनवून द्या किंवा कोणतंही XYZ कामाचं इस्टिमेशन बनवून द्या, तर ऍज अ इस्टिमेटर तुमचे काय काय तिथे रिस्पॉन्सिबिलिटी असल्या पाहिजे ते आपण तिथं डिस्कस केलं होतं, बरोबर. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दोन टेक्निकल टर्मिनॉलॉजी आपण तिथं डिस्कस केल्या होत्या. त्यामध्ये पहिलं आपण डिस्कस केलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, ज्याला आपण प्रशासकीय मान्यता असं म्हटलं होतं. आणि सेकंड आपण डिस्कस केलं टेक्निकल सँक्शन, ज्याला आपण तांत्रिक मान्यता असं म्हटलं होतं, बरोबर. तर जनरली आपल्याला माहित आहे की जर आपल्याला प्रोजेक्टला जर एक अप्रॉक्सिमेट इस्टिमेट करून गव्हर्नमेंटकडे मान्यता घ्यायचं असेल तर आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल घेत असतो. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आपल्याला एकदा की भेटलं त्यानंतर त्याचं डिटेल प्लान्स आणि ड्रॉइंग बनवून आपण त्याला टेक्निकली चेक करून डिपार्टमेंटकडनं टेक्निकली सँक्शन घेत असतो. आणि टेक्निकल सँक्शन एकदा भेटलं की मगच आपण साईटवरती काम तिथं सुरू करत असतो. ओके, सो दॅट वॉज द थिंग इन द लास्ट लेक्चर. आता या सेशन मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे बघा, लक्षात घ्या. या सेशन मध्ये बेसिकली आपल्याला ज्या वेळेस आपण इस्टिमेट बनवत असतो तर इस्टिमेट बनवताना आपल्याला माहित आहे, आपण मागच्या सेशन मध्ये बघितलं की बेसिकली आपल्याला काय करायचं आहे रे. तर बेसिकली आपल्याला करायचं आहे की क्वांटिटी काढायची आहे, त्या क्वांटिटीला त्याच्या रेटनं मल्टिप्लाय करायचं आहे आणि टोटल कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो बेसिकली मी तुम्हाला काय म्हटलं होतं की एक अमाऊंट ऑफ वर्क जर असेल, एक अमाऊंट ऑफ वर्क आपल्याकडे आहे, अमाऊंट ऑफ वर्क आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, सपोज असं म्हणूया की मला हे अमाऊंट ऑफ वर्क जे आहे किंवा जे वर्क आहे ते काय करायचं आहे की मला M20 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, M20 ग्रेड ऑफ कॉन्क्रीटचं काय करायचं आहे, कॉलमचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. M20 ग्रेड ऑफ कॉन्क्रीटचा कॉलम मला तिथं बांधायचा आहे, कास्ट करायचा आहे, बरोबर. मग आता हे M20 ग्रेड ऑफ कॉलम जर मला कास्ट करायचं असेल तर त्याचं आणि त्याचं इस्टिमेट मला जर बनवायचं असेल, मला माहित आहे की हा जो कॉलम आहे तो काहीतरी डायमेन्शनचा कॉलम आपल्याकडे असणार आहे. ओके, अशा प्रकारे त्या कॉलमचे काहीतरी डायमेन्शन असणार आहे, म्हणजेच त्याची काहीतरी इथं विड्थ असणार आहे. सपोज लेट्स से W विड्थ आहे. त्याच्यानंतर त्याची काहीतरी डेप्थ असणार आहे, लेट्स से कॅपिटल D डेप्थ आहे. आणि त्याची काहीतरी हाईट असणार आहे, असं आपण म्हणूया की त्याची H एवढी हाईट आहे. ओके, म्हणजेच मला एक सांगा मित्रांनो, इथं आपण हे जे WD आणि H इथं शो करत आहे हे काय आहे, त्या कॉलमचे त्या कामाचे डायमेन्शन्स आहे, बरोबर. मग आता मी तुम्हाला विचारलं की मला हा कॉलम बनवण्यासाठी किती कॉस्ट लागणार आहे, तर त्यासाठी मला काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे की हा जो कॉन्क्रीट मला इथं M20चा बनवायचा आहे तर त्या कॉन्क्रीटची क्वांटिटी किती लागणार आहे, म्हणजे किती कॉन्क्रीट तिथं लागणार आहे. म्हणजेच मला काय करावं लागणार आहे, क्वांटिटी 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 ऑफ वर्क कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मग ही क्वांटिटी कॅल्क्युलेट करणं म्हणजेच आपल्या कामाचं, आपल्या वर्कचं इथं काय करणं, मेजरमेंट करणं. लक्षात घ्या मी काय म्हणतो, क्वांटिटी ऑफ वर्क तुम्ही कॅल्क्युलेट करता म्हणजेच काय करता, त्या कामाचं मेजरमेंट तुम्ही करत असता. ओके, त्यानंतर मग मला याची कॉस्ट काढायची आहे. मला क्वांटिटी कळली की काहीतरी XYZ क्वांटिटी तिथं आहे, बरोबर. मग मी काय करणार, याला त्या क्वांटिटीला त्याचा जो काही रेट आहे त्या रेटनं मल्टिप्लाय करणार आहे. ओके, मग आता परत पुढचा प्रश्न, सर हा कॉन्क्रीटचा रेट कुठनं भेटणार, हा एक जर M20 कॉन्क्रीट जर मला बनवायचं असेल तर त्यासाठी किती खर्च लागणार आहे हे मला कुठं कळणार. तर त्यासाठी आपण करत असतो रेट अनालिसिस. त्यासाठी आपण काय करत असतो, रेट अनालिसिस. आणि मग ह्या दोघांना आपण मल्टिप्लाय केलं की याच्यावरनं आपल्याला काहीतरी XYZ काहीतरी आपल्याला काय भेटणार आहे, कॉस्ट भेटणार आहे. म्हणजे हा कॉलम तयार करण्यासाठी किती पैसे लागणार आहे हे आपल्याला भेटणार आहे. ओके,
मग आता सगळ्यात सुरुवातीचा पहिला प्रश्न हा की सर हे मेजरमेंट जे आपल्याला करायचं आहे ते मेजरमेंट आपण कसं करणार? मग सगळ्या कामांचं सेम मेजरमेंट आपण करणार का? आणि करणार तर ते कसं, म्हणजे कोणत्या युनिट मध्ये करणार? सेंटीमीटर मध्ये करणार, एमएम मध्ये करणार, मीटर मध्ये करणार, फीट मध्ये करणार, कोणत्या युनिट मध्ये आपण त्याला मेजर करणार आहे? आणि हाच आपला बेसिकली आजपासूनचा सेशन असणार आहे, मोड्स ऑफ मेजरमेंट. म्हणजेच काय की कोणतं पण एक जे काम आहे ते काम आपण कोणत्या मोडने किंवा आपण सिम्पली त्याला असं म्हणूया की कोणत्या युनिट्स मध्ये आपण त्याला मेजर करणार आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो, कोणत्या युनिट्स मध्ये आपण त्या कामाला मेजर करणार आहे हेच आपल्याला इथं बेसिकली शिकायचं आहे. लक्षात आलं? मोड्स ऑफ मेजरमेंट म्हणजे काय की ते जे काही काम आहे ते कोणत्या युनिट मध्ये तुम्ही त्याला मेजर करणार आहे. ओके, आपण बघितलं की एक बिल्डिंग मला जर कन्स्ट्रक्ट करायची असेल तर ह्या बिल्डिंग मध्ये नंबर ऑफ आयटम्स तिथं असणार आहे. जेव्हा हे बघा लक्षात घ्या, पूर्ण एस्टिमेशन मध्ये ज्यावेळेस मी आयटम हा वर्ड यूज करत आहे, दॅट आयटम इज नथिंग बट दी वर्क. बरोबर ना? आयटम म्हणजे काय की इथं जो काही सपोज मी जर एक्सकेवेशन जर केलं तर तो त्यासाठी काय असणार आहे, दॅट इज नथिंग बट दी आयटम ऑफ दी वर्क. त्या कामाचा तो एक काय असणार आहे, आयटम, त्या कामाचा एक तो भाग असणार आहे. आलं का लक्षात? सो हे पूर्ण माझं वर्क आहे, त्या वर्कचा तो एक सब पार्ट म्हणजे आयटम असणार आहे. मी त्याला म्हणणार आहे आयटम ऑफ दी वर्क. ओके, तुम्ही कोणतं पण शेड्यूल रेट बघितले, कोणते पण स्टँडर्ड बुक जर बघितले तर त्यामध्ये आयएस कोड मध्ये सुद्धा हा वर्ड यूज केलेला असतो, आयटम ऑफ दी वर्क. ओके, सो लेट्स त्याला आपण नंतर बघूयात. आता सगळ्यात महत्वाचं बघा, ही बिल्डिंग ज्यावेळेस मला कन्स्ट्रक्ट करायची आहे तर सुरुवातीला आपल्याला माहित आहे, जसं आपण डिस्कशन केलं, आपल्याला खोदकाम करायचं आहे, त्यानंतर त्याच्यात कॉन्क्रीट फिल करायचं आहे, स्टील बांधायचं आहे, याला रेडी झाल्यानंतर प्लास्टर करायचं आहे, ब्रिक वर्क करायचं आहे, त्याच्यानंतर त्याला कलर करायचा आहे, त्याला विंडोज बसवायच्या आहे, त्याला डोअर बसवायचे आहे, त्याला शटरिंग बसवायचं आहे, त्याला त्याच्यावरती रूफ आपल्याला तयार करायचं आहे, परत रूफ केल्यानंतर टेरेसवरती आपल्याला वॉटरप्रूफिंगचं काम करायचं आहे. मग असे नंबर ऑफ वर्क त्याच्यामध्ये असणार आहे. मग माझा सगळ्यात पहिला तुम्हाला प्रश्न असा आहे की हे सगळं काम आपण एकाच युनिट मध्ये मोजणार का? हे सगळं काम आपण एकाच युनिट मध्ये मोजणार का? नाही. जसं तुम्ही पाणी लिटर मध्ये मोजता, पण त्याच ठिकाणी तुम्ही दुकानात जर साखर घ्यायला गेले, कोणती पण एक किराणा जर घ्यायला गेले वस्तू, तेल तुम्ही लिटर मध्ये मोजता आणि साखर कशामध्ये मोजता? किलोग्रॅम मध्ये मोजता. म्हणजेच सगळ्या गोष्टी आपण एका युनिट मध्ये मोजू शकत नाही. अगदी सेम त्याचप्रमाणे त्याच्यात जे काही वेगवेगळे काम जे इन्व्हॉल्व आहे ते सगळे काम आपण एका युनिट मध्ये मोजू शकत नाही. ओके, तर त्यासाठीच आपल्याला शिकायचं आहे की कोणते काम कोणत्या युनिट मध्ये मोजायचं, आणि हे आपल्याला कोणी सांगितलेलं आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, यासाठी आपल्याला पूर्ण प्रकारे जो फॉलो करायचा आहे दॅट इज नथिंग बट दी IS 1200. आता IS म्हणजे काय? IS इज नथिंग बट दी इंडियन स्टँडर्ड कोड. हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे आता की इंडियन स्टँडर्ड कोड. बघा आपलं जे काही इंडियाचं जे काही स्टँडर्ड भारतीय मानक ज्याला म्हणतात, म्हणजे BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, तर त्यांच्याकडनं इंडियन स्टँडर्ड म्हणजे भारतीय मानक हे रिलीज केले जातात. एक आपल्यासाठी पूर्ण भारतामध्ये ते काय असणार आहे, सेम असणार आहे, स्टँडर्ड असणार आहे. त्यांनी ठरवून दिलेलं आहे, नंबर ऑफ सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टनं स्टडी केला आणि या सगळ्या गोष्टी फिक्स करून आपल्याला दिलेल्या आहे, की स्टँडर्ड गोष्टी दिलेल्या आहे की तुम्ही ह्या गोष्टी ज्यावेळेस वर्कआउट करणार तर ह्या कोडचा काय करा, तुम्ही रेफरन्स घ्या आणि त्या कोडमध्ये जसं जसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करा, क्वांटिटी वर्कआउट करा, त्याप्रमाणे साईटवरती काम करा. आलं लक्षात? मग आता इथे एक गोष्ट महत्वाची व्यवस्थित लक्षात घ्या की IS 1200 हा जो आहे मित्रांनो, तर ह्या IS कोडचे भरपूर पार्ट तिथे आहे. साधारणतः 28 पार्ट ह्या सॉरी फॉर इंटरप्शन. तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही हे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यावर तुम्हाला मिळून जाईल डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे ऑनलाईन क्लासेस, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये, अतिशय कमी किमतीत जबरदस्त क्वालिटी सोबत आम्ही शिकवलेलं आहे. तर बघा आमच्या स्टार टीमचं शिकवणं पहिले बघा, फ्री डेमो लेक्चर तुम्हाला दिलेले आहे, ते जर तुम्हाला आवडले तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता. तर बघा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल, फ्री क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला मिळेल, थेरी नोट्स तुम्हाला मिळेल, फॉर्म्युलाचे नोट्स मिळेल, IMP क्वेश्चन बँक, IMP क्वेश्चन पेपर, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे अतिशय कमी किमतीत. तर जा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि फ्री डेमो लेक्चर पहिले बघा, आवडलं तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता. आणि ऍप्लिकेशन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स वगैरे असेल, काही इश्यूज वगैरे असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. आणि त्यासोबतच आमच्या टीम कडून जर तुम्ही कोर्स परचेस करत असाल तुम्हाला 20 रुपीजचा एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे, चला तर कंटिन्यू करूया या व्हिडिओला. कोडचे आपल्याकडे अवेलेबल आहे.
आणि हा जो IS कोड आपल्याकडे आहे मित्रांनो, तर 2022 मध्ये काय झालेला आहे, रिवाइज म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की रिव्ह्यू झालेला आहे. म्हणजे त्याचा परत रिव्ह्यू करण्यात आलेला आहे, त्यात काही चेंजेस आहे का ते बघण्यात आलेले आहे. ओके, मग अशा प्रकारे हा IS 1200 आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ह्या IS 1200 नुसारच आपण सगळ्या गोष्टी बघणार आहेत. ओके, सो आपण इथं सुरुवात करूया. बघा लक्षात घ्या, आय थिंक तुम्हाला पूर्ण बेस आता तयार झालेला आहे. आपण आपल्या डिस्कशनला इथं सुरुवात करूया. ओके, तर बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला जसं म्हटलं की IS 1200 जो आहे त्याचं नाव काय असणार आहे. बघा, प्रत्येक इंडियन स्टँडर्डचं काय असणार आहे, नाव असणार आहे. ओके, तर IS 1200 जो आहे तो काय नाव आहे त्याचं बघा, मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ बिल्डिंग, मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ बिल्डिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क. म्हणजे बिल्डिंग रिलेटेड जे जे कामं असणार आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड जे जे कामं असणार आहे, तर ते कामं मेजर करण्यासाठी जो काही आपल्याला मेथड्स आहे त्या मेथड्स आपल्याला तिथं सांगितलेलं आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की मोड्स ऑफ मेजरमेंट आपल्याला त्यांनी काय सांगितलेले आहे. आलं का लक्षात. मग आता सर, मग कोणकोणती कामं आहेत किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचे कोणकोणते वर्क आहे, तर जो आपला इंडियन स्टँडर्ड 1200 आहे मित्रांनो, त्या IS 1200 न त्याला नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे आणि आपल्याला एक जे काही ब्रॉड कॅटेगरीज कामाचे आहे ते आपल्याला दिलेले आहे. ओके, कोणकोणते आहे ते आपण एक क्विकली रिव्ह्यू करून घेऊया. ओके, बघा लक्षात घ्या, जो IS 1200 चा पार्ट 1 आहे मित्रांनो, तर तो पार्ट 1 मध्ये अर्थ वर्क रिलेटेड जेवढे पण काम आहे ते अर्थ वर्क रिलेटेडचे काम तिथं इन्व्हॉल्व केलेले आहे. अर्थ वर्क म्हणजे काय, खोदकाम. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला फाउंडेशन करायचं आहे, तर फाउंडेशन करण्यासाठी आपल्याला माती खोदावी लागणार आहे. मग त्या माती रिलेटेड, खोदकामा रिलेटेड जेवढे पण आयटम ऑफ वर्क असतील, मग तिथं तुम्हाला झाडांचं कटिंग करायचं असेल, त्यानंतर तिथनं कचरा बाजूला करायचा असेल, त्यानंतर माती उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवायची असेल, किंवा जे खोदलेलं तुमचा खड्डा आहे त्याच्यामध्ये बाहेर आणून माती टाकायची असेल, असे वेगवेगळ्या प्रकारची जेवढी पण कामं आहेत, जेवढी पण अर्थ रिलेटेड कामं आहेत, तर ती सगळी ह्या पार्ट 1 मध्ये तिथं तुम्हाला दिलेली आहे. ओके, सो नेक्स्ट जो सेकंड पार्ट आपल्याला दिलेला आहे, दॅट इज नथिंग बट रिलेटेड टू दी कॉन्क्रीट वर्क. कॉन्क्रीट रिलेटेड जेवढी पण कामं आहे, मग तुमचं प्लास्टरिंग असू द्या, त्यानंतर बाकीच्या गोष्टी असू द्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ते इथं काय केलेले आहे, इन्व्हॉल्व केलेले आहे. कशामध्ये, कॉन्क्रीट वर्क मध्ये. पण जनरली काय केलं जातं की IS 1200 पण सांगतं की प्लास्टरिंग वर्क काय केलेलं आहे आपल्याला त्यांनी सेपरेट पार्ट मध्ये दिलेलं आहे. कारण प्लास्टरिंग वर्क मध्ये नंबर ऑफ गोष्टी डिडक्शन वगैरे तिथं असणार आहे, त्या गोष्टी आपल्याला सेपरेट पार्ट मध्ये तिथं दिलेल्या आहे. ओके, पण जनरली कॉन्क्रीट रिलेटेड तुम्हाला एखादा कॉन्क्रीटचा कॉलम भरायचा आहे, बीम भरायचा आहे, कॉन्क्रीट तयार करायचं आहे, त्या रिलेटेड जेवढी पण कामं असणार आहे ती सगळी जी कामं आहे ती हा जो काही आपला सेकंड पार्ट आहे कॉन्क्रीट वर्क, त्यामध्ये इन्व्हॉल्व त्यांनी केलेली आहे. ओके, त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे मित्रांनो, तिसऱ्या पार्ट मध्ये ब्रिक वर्क रिलेटेड, म्हणजेच जे आपण भिंतीच किंवा आपण असं म्हणू शकतो की ब्रिक रिलेटेड जेवढी पण काम आहे, मग ब्रिकचे तुम्ही